वेलकम टू जत। तर आमचे दादासाहेब आलेले आहेत। दादा कुठे चाललाय दादा? जावा जावा लवकर या, पाणी भरा, आम्हाला स्वयंपाक करायचा आहे। महाराज लवकर या। हा आले। आणि याला म्हणतात इंडियन जुगाड। आणि मंडळी नेहमीप्रमाणे माझा चाफा मला इकडे सुद्धा भेटले। हाय हॅलो नमस्कार, मी दीपाली आणि स्वागत करते तुमचं आपल्या आजच्या ब्लॉग मध्ये। तर मंडळी तुम्हाला तर माहिती आहे सध्या आपल्या जत्रेच्या ब्लॉगची सिरीजच चालू आहे असं म्हणायला हरकत नाही। तर हा ब्लॉग आपल्या जत्रेच्या सिरीजचा शेवटचा भाग असणार आहे, तिसरा भाग। कसं कसं काला पाण्यात देऊ काय? काला पाण्यात देऊ काय? काला पाण्यात देऊ काय? का काळा जायच भीती आहे ना, मग एवढा हात अवघड आहे की तुमचा हो। हा देऊ काय? नको चालते, झोप काय काय आहे होय। मंडळी आज आहे जत्रेचा शेवटचा दिवस आणि आज आहे देवीचा कीच या परंपरेबद्दल आपण नंतर सविस्तर बोलणारच आहोत। पण आज देवीला निरोप द्यायला लोकांची किती गर्दी झाली आहे तुम्ही बघू शकताय। तर मंडळी तुम्ही बघू शकताय समोर आपल्याला प्रचंड गर्दी दिसते। तर इकडे असतो सरकारी जग। सरकारी जगाच्या समोर सगळे जग जमा होतात आणि इथून या गर्दीची मिरवणूक चालू होते। ही मिरवणूक देवीच्या मंदिराला 5 प्रदक्षिणा घालून ठराविक एका ठिकाणी थांबते, त्याला कीच असं म्हणतात। तर हे सगळे भाविक देवीला तिथे निरोप द्यायला पोहोचतात, निरोप देतात आणि माघारी फिरतात। तर मंडळी तुम्ही बघू शकताय इकडे देवीची पहिली आरती झालेली आहे। आता आरती झाल्यानंतर देवी किचाला जाईल। तर देवीची आरती झाल्यानंतर तिच्या अंगावर भंडारा उधळण्याची अशी इथे एक पद्धत आहे, तुम्ही बघू शकता। आणि हा आहे मानाचा जग, सरकारी जग। आणि हा आहे किचाचा मार्ग। समोर तुम्ही बघू शकताय बरोबर मध्ये देवीचं मंदिर आहे आणि या मंदिराच्या भोवती किचाची मिरवणूक 5 प्रदक्षिणा घालते।
तर महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी रेणुका देवीची यात्रा भरली जाते. त्यामध्ये जत असेल, कोकटनूर असेल किंवा सौंदती असेल अशी अनेक ठिकाणं आहेत. तर वर्षातून 4 दिवस ही जत्रा असते आणि शेवटच्या दिवशी म्हणजे 4थ्या दिवशी देवी किचाला जाते. तर देवी या दिवशी विधवेचं रूप घेते तिथून पुढचे 3 दिवस आणि तिच्याबरोबरच तिच्या जे काही सेवेकरी असतील किंवा जोगतिनी असतील किंवा काय म्हणतात त्याला देवदासी, या लोकांना या महिलांना सुद्धा तिच्याबरोबर विधवेचं रूप घ्यावं लागतं. याचं कारण असं की या ज्या काही महिलांचं किंवा या ज्या लोकांचं असतं ते लग्न होऊ शकत नाही, त्यांचं लग्न देवीबरोबर केलं जातं. त्यामुळे देवी जेव्हा विधवा होते तेव्हा त्यांनाही विधवा व्हावं लागतं. याला झुलवा असं म्हणतात. याचा संदर्भ तुम्हाला मराठी चित्रपट जोगवा यामध्ये बघायला मिळेल. आणि ही जी काही माहिती मी तुम्हाला सांगते यामध्ये माझं वैयक्तिक असं ॲडिशन काही नाही आहे. जत्रेमध्ये मला जी काही लोकं भेटली त्यांच्याकडूनही मी माहिती घेतलेली आहे किंवा या क्षेत्रात जी लोकं सातत्याने काम करत आहेत त्यांच्याकडूनही मला माहिती मिळालेली आहे. यामध्ये माझं वैयक्तिक असं काही ॲडिशन नाही आहे. तर मला आवडतं वेगवेगळ्या गोष्टी जाणून घ्यायला, नवं काहीतरी शिकायला. मला जे काही नवीन मिळते तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करते. तर नेहमी सोबत राहा, स्वतःवर प्रेम करा, माझ्यावरही प्रेम करा. चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नाही तर त्यांनी त्यांचं प्रेम त्यामधून ते दाखवावं असं मला वाटतं. आणि आणखीन भरत राहा. थँक्यू.